आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही. सुनेत्रा पवार कोणतंही पत्र मागे घेणार नाहीत. झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट असल्याची चर्चा. सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन. पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची विनंती. पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न. भोंदू खरातवर 12वा गुन्हा दाखल. खरातकडून कांदा व्यापाऱ्याची फसवणूक. देवाचा अवतार सांगून 60 लाखांचा प्लॉट 22,25,000ला घेतला. एकनाथ शिंदेंवर आरोप करणाऱ्या दमानियांना अटक करा. शिवसेना नेते प्रकाश महाजन यांची मागणी. दमानियांकडून सीडीआरची कॉपी जाहीर. माढ्यातील अंजनगाव खेलोबा गावातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद मिटला. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या मध्यस्थीला यश. आज पुतळ्याचं नव्या जागी स्थलांतर. सांगलीच्या राम मंदिर चौकात रातोरात बसवलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अखेर काढला. जागेची चाचपणी करून नवीन ठिकाणी पुतळा बसवला जाणार. MIT शाळेतील फी वाढीविरोधात मनसेचं आक्रमक. पुण्यामध्ये मनसेचं आंदोलन. पैशांच्या बॅगा घेऊन मनसैनिक MIT कॅम्पसमध्ये. सातारा झेडपी सभापती निवडीवर राष्ट्रवादी शिवसेनेचा बहिष्कार. सूत्रांची माहिती. भाजप उमेदवार बिनविरोध निवडण्याची शक्यता. झेडपी सभागृहाबाहेर राष्ट्रवादी शिवसेनेच्या सदस्यांची काळ्या फिती बांधून घोषणाबाजी. आणि राज्यात अवकाळी पावसाचा कहर कायम. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. वादळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान.